ब्रेकिंग न्यूज अशी आहे की जम्मू काश्मीरमधल्या शोपियानमध्ये अतिरेक्यांच्या गोळीबारात एका लष्करी जवानाचा मृत्यू झाला। हा जवान काही काळ भारतीय सैन्यात होता। दक्षिण काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलेना भागात ही घटना घडली आहे। भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि शोपियानमध्ये अतिरेक्यांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाल्याचं कळत आहे। सर्च ऑपरेशन सध्या वेगाने केलं जाते पुलवामा हल्ल्यानंतर आणि त्याच अनुषंगाने हे सर्च ऑपरेशन सुरू असताना शोपियानमध्ये अतिरेक्यांनी गोळीबार केला। काही अतिरेकी तिथे लपून बसले होते आणि त्यात लष्कराच्या एका माजी जवानाचा मृत्यू झालेला। हा जवान काही काळ भारतीय सैन्यात होता। दक्षिण काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलेना भागात ही घटना घडलेली आहे। भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की ही घटना घडली। अधिक माहिती जाणून घेऊयात। अपने प्रतिनिधि मुफ्ती इस्लाम अपने बरोबर। मुफ्ती, क्या जानकारी इस वाकया के बारे में? मुफ्तीशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण ही दृश्य आपण बघतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की माजी लष्करी जवानाचा या गोळीबारात मृत्यू झालेला आहे। शोपियान भागात हा गोळीबार झाला आणि त्यात या लष्करी जवानाचा मृत्यू झाला आहे। काही काळ हा जवान जो होता हा भारतीय सैन्यात होता, त्यानंतर तो निवृत्त झालेला होता। यानंतर बघूयात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात शर्यती लावण्यात येतात घोड्यांच्या आणि या शर्यतीमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। यामध्ये शर्यतीमध्ये घोडा पळवताना आणि यानंतर ही घोडा पळत होता, त्यानंतर त्याचे मित्र बाईकवरून घोड्यापर्यंत त्याला आणतात आणि त्याला अलगदपणे घोड्यावर बसवतात। आश्चर्यचकित करणारा असा हा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये या घोड्यावरनं हा मुलगा पडतो, त्यानंतर घोडा पळतच राहतो। मग त्याचे मित्र जे पाठीमागून बाईकवरनं येतात त्याला बाईकवरती झटकन बसवतात, या घोड्याच्या पाठीमागे येतात आणि अलगदपणे त्याला घोड्यावरती बसवतात।